मैडम जो कि सहायक आयुक्त जिला कौशल्य विकास रोजगार वो उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुल्ढाना, इनको दावत देता हूँ कि वो आगे आपके गाइडेंस करें। जी बहुत बहुत धन्यवाद। सबसे पहले मैं थोड़ा रिक्वेस्ट करना चाहूँगी कि इनको थोड़ा सा और करीब ला सकेंगे क्या? ये जो मेरी सहेलियाँ हैं ये बहुत दूर दूर तक बैठी है, मुझे इनके चेहरे भी दिख रहे हैं और शायद उनको मेरा चेहरा भी नहीं दिख रहा होगा। उर्दू हाई स्कूल जूनियर कॉलेज बुल्ढाना में करियर गाइडेंस प्रोग्राम एम्प्लॉयमेंट ऑफिस की जानिब से दिया जा रहा है। मैडम मुझे यहाँ ला लीजिए और वो पिछवाड़ी जो लड़कियाँ हैं इधर आके बैठ गई। पिछवाड़ी लड़कियाँ इधर आके बैठेगी, प्लीज आप लोग की चटाई डाल इस करियर गाइडेंस प्रोग्राम में 9th 10th 11th स्टूडेंट्स माफी भी मांगना चाहूँगी कि मेरी वजह से आपको थोड़ी सी तकलीफ हुई है, लेकिन कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ पाने के लिए कड़ी मेहनत करनी पड़ती है, तो उसकी शुरुआत आज से ही कर लेते हैं, ऐसा सोचेंगे, ऐसा मानेंगे और आगे चल के हमारी ये मेहनत और हमें जो चेंजेस लाने हैं खुद में, ये अपनी प्रोसेस कंटिन्यू रहेगी। आज से उसका शुरुआत हुई है, वो कंटिन्यू रहेगी, ऐसा आज के दिन से मानते हैं। सबसे पहले मेरी हिंदी बहुत अच्छी नहीं है, ऐसा अच्छी नहीं ये नहीं है, लेकिन कंटिन्यू हिंदी बोलने की आदत नहीं है क्योंकि हमारे ऑफिस में वगैरह सब जगह ज़्यादा से ज़्यादा मराठी ही चलती है, तो इसलिए कुछ अगर गलती होती है तो बड़े दिल से माफ़ कर देना आप सब लोगों ने। और थोड़ा मैं मराठी भी बोल लूँगी तो आपको आशा करती हूँ कि वो आपको समझेगा, समझने की कोशिश कीजिएगा और थोड़ा सा मेरी तरफ से और थोड़ा सा आपकी तरफ से आज कुछ बातें मुझे क्लियर करनी है। तो सबसे पहले बताती हूँ कि हमारे योगेश सर ने भी बताया कि मैडम आपको डिटेल में जानकारी देने वाली है और आपको शायद बताया होगा कि आज प्रोग्राम है और उसमें हमें मार्गदर्शन करने वाले हैं, गाइडेंस करने वाले हैं वगैरह वगैरह वगैरह। तो पहले ही क्लियर कर देती हूँ कि मैं कोई भी गाइडेंस करने वाली नहीं हूँ, मैं कोई भी इंफॉर्मेशन आपको देने वाली नहीं हूँ। हाँ, मैं ये करने वाली हूँ कि आपको अगर कुछ बनना है तो कुछ इंफॉर्मेशन आपको खुद होके ढूंढनी पड़ेगी, उसके लिए आपको खुद को ट्राई करने पड़ेंगे। कोई रेडीमेड आके आपको कोई इंफॉर्मेशन नहीं दे सकता है और करियर के बारे में तो नहीं। हमने ये प्रोग्राम का नाम ही रखा है, मराठी में हम उसको बोलते हैं कि जागर तरुणाईचा जागर करियरचा। इसका मतलब ये है कि हम जो बच्चे हैं अभी पढ़ाई कर रहे हैं, अभी ज्ञान हम प्राप्त कर रहे हैं, तो यही उम्र में हमारा करियर फिक्स होना चाहिए। हमें पता होना चाहिए कि आगे चल के हमें क्या बनना है, हम अपने खुद का अस्तित्व हमें कौन से क्षेत्र में हमें बनाना है, उसलिए ये प्रोग्राम हमने आज यहाँ आयोजित किया है। मैं सबसे पहले ये स्कूल का तहे दिल से धन्यवाद अदा करती हूँ कि इतने अच्छे तरीके से उन्होंने हमें यहाँ हमारा मान सम्मान किया है, हमारा दिल से स्वागत किया है, उसके लिए मैं आपका धन्यवाद करती हूँ। और ये कार्यक्रम को स्पेशल करके उपस्थित ये संस्था के सम्माननीय अध्यक्ष, ये स्कूल के सम्माननीय प्राचार्य और उप प्राचार्य और शिक्षक यानी ज्ञान दान करने का सबसे लोग और जिनके लिए ये प्रोग्राम का आज हमने यहाँ आयोजन किया है वो सभी मेरे दोस्त, मराठी आम्ही मित्र मैत्रिणींनो असं म्हणत असतो, तर माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींनो मी प्रांजली बारसकर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा। आमच्या कार्यालयाच्या नावामध्येच आमचा विभाग काय करतं हे स्पेसिफिक आहे। काय करतं तर करिअरच्या संदर्भात, रोजगाराच्या संदर्भात, स्वयंरोजगाराच्या संदर्भात आमचा विभाग काम करत असतं। पण हे काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की आमच्याकडे जो येणारा वर्ग आहे तो त्यांचं शिक्षण झाल्यानंतर आमच्याकडे येतो, म्हणजे एखादा ग्रॅज्युएट झालेला असेल, एखादा पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असेल, त्याच्यानंतर आमच्याकडे कॅन्डिडेट येतात आणि त्यांचं शिक्षण झाल्यानंतर आम्हाला विचारतात की मॅडम आमच्यासाठी काही नोकरीच्या संधी आहे का, किंवा मी माझं करिअर कशामधून
पाहिजे. पण मला असं वाटतं की तो खूप उशीर झालेला असतो. आपलं शिक्षण हा एक मार्ग आहे आपल्या करिअरपर्यंत पोहोचायचा. त्याच्यामुळे आपलं शिक्षण त्याच मार्गाने झालं पाहिजे. जसं आपल्या योगेश्वरांनी विचारलं की किती जण कन्फ्यूज होते की मला सायन्स घ्यायचं की आर्ट घ्यायचं. तर या अशाच अनेक कन्फ्युजनमध्ये याच विचारांमध्ये आपण आपल्या करिअरची सुरुवात करत असतो आणि जिथे आपल्याला ॲडमिशन मिळाली किंवा जिथे आपल्याला ॲडमिशन घेणं सोपी असतं तिथे आपण आपलं ॲडमिशन घेऊन आपलं शिक्षण सुरू करत असतो. तर मला आज इथे मला असं वाटतं की 9वी 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत. माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे की मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, कारण की मी इथे काही द्यायला आलेली नाहीये. मला तुम्ही काय विचार करता, तुमचे आता सध्या म्हणजे करिअरच्या संदर्भात काय विचार आहे, तुम्ही कुठल्या मार्गाने जाता हे मला जाणून घ्यायचं आहे. तर माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे की तुम्ही तुमचं ध्येय करिअर तुम्ही काय ठरवलेलं आहे. आप लोगों ने आगे चलकर क्या बनने का तय किए, इसके दिमाग में जो सवाल आते हैं आप लोगों ने हाथ उठाना है, मैं आपके पास माइक दूंगा और मैडम को बताऊँ, उसके लिए मैडम आपको जवाब देगी. ठीक है. उठाओ ना बेटा, आज क्या बनना चाहते हैं? करना नहीं, मैं बाद में आके क्लियर नहीं करूंगी कि हाँ वो प्रोग्राम में आपने बताया था वो आप बने कि नहीं बने. चलेगा. I want to become a doctor. Very good, very nice. और बॉयज हम हमेशा लेडीज फर्स्ट कहते हैं ना, तो वो हो गया है. अब आपकी बारी है. अच्छा, कारण की मुलींची संख्या जास्त म्हणजे हे मला खूप छान वाटलं हे दृश्य बघून की बऱ्याच प्रत्येक ठिकाणी काय होतं ना की महिलांची संख्या कमी असते आणि पुरुषांची संख्या जास्त असते. पण इथे स्टुडंटमध्ये मला महिलांची संख्या जास्त दिसते आणि पुरुषांची त्यात म्हणजे थोडी कमी दिसते. मला वाटतं ही खूप मोठी अचीवमेंट आहे आपली. येस, युअर ॲडवाइस व्हॉट शुड आय डू आफ्टर माय टाइम. ओके, उसके लिए हम अगर आप कभी भी हमारे ऑफिस आ जाओ या फिर एक इंडिविजुअल काउंसलिंग हम लेंगे, तो उसके लिए नीड है ये तो आपको पता ही है कि 12th के बाद सभी हमें अगर कोई भी फील्ड में जाना है, इंजीनियरिंग बनना है, डॉक्टर बनना है, जो कुछ भी बनना है, हर एक के लिए अभी एंट्रेंस एग्जाम गवर्नमेंट ने शुरू की है आफ्टर 12th. तो उस हिसाब से हमें अगर इंजीनियरिंग करना है तो JEE है, डॉक्टर की तरफ जाना है तो नीट है, कुछ अगर CET भी है, कुछ ऐसे एग्जाम होते हैं उनकी तैयारी हमें अभी से करना है. अगर आपको डॉक्टर बनना है तो उसकी तैयारी आपको अभी से करना होगा. आपका साइंस पे आपका ज़्यादा फोकस होना चाहिए, उस पर आपकी कमांड होना चाहिए और NCERT की बुक्स आपको पढ़ना चाहिए उसके लिए. क्योंकि हम देखते हैं कि ज़्यादा से ज़्यादा जो एंट्रेंस एग्जाम होती है वो NCERT सिलेबस पे ही डिपेंड होती है. तो हमें अभी से आपने जो कुछ भी आपको मिलता है उसके बारे में तो आपने अभी से पढ़ना चाहिए. मुझे आपकी तरफ से एक तो आंसर चाहिए. एक मैं आपको पक्का बताऊंगी, मैं यानी 5-6 साल के बाद बिल्कुल नहीं आऊंगी देखने की आपने वो बताया था आप वो बने कि नहीं बने. मुझे जस्ट देखना है कि आप क्या सोचते हो. सर इकडेच घेऊन घ्या, जाऊ द्या, इकडे येतील उत्तरं होते. लाजायचं नाही आहे आपल्याला, बरोबर ना. मला मी आताच मॅडमशी चर्चा करत होते आपल्या की या शाळेतनं म्हणजे काय काय विद्यार्थी बनले. तर मॅडमनी मला सांगितलं की या शाळेतनं अनेक जज बनलेले, अनेक जण गेलेले आहे. सर नाही असं नाही ना सर, सर जबरदस्ती नको, नाही तर परत मला येऊ नाही देणार त्याच्या शाळेत. मुद्दा फक्त एवढाच होता की बघा आज मी फक्त एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारला, बरोबर ना. खूप कठीण होता का? त्याच्यासाठी खूप अभ्यास करायची गरज होती का? नाही, आम्ही याचा अभ्यास नाही केला त्याच्यामुळे आम्ही याचे उत्तर देऊ शकलो नाही.
अगदी सरळ सोपा प्रश्न होता की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं ध्येय काय आहे, तुम्ही तुमचं करिअर काय ठरवलेलं आहे. आणि माझं मूळ दुःख म्हणजे मूळ दुखणं जे आहे म्हणजे मेरा दर्द यही है कि हम अभी 9वीं में है, 10वीं में है, 11वीं में है, 12वीं में है, हमारा एजुकेशन चल रहा है, पर हमें अभी तक पता नहीं है कि हमें क्या करना है. हम रास्ते में तो चल लिए हैं, हमने हमारा चलना शुरू कर दिया है, लेकिन हमें पता नहीं है कि हमें कहाँ पहुँचना है. तो आप कहाँ पहुँचेंगे, कहाँ पहुँचेंगे, ये अच्छी बात है क्या, ये अच्छी शुरुआत है क्या, आप बताइए है कि ये अच्छी शुरुआत. आपको जाना है, यहाँ से आपको जाना है अमरावती जाना है, ये आपका फिक्स नहीं है. या फिर ऐसा सोच लेते कि हमें अमरावती जाना है, मैं अमरावती से हूँ इसलिए मेरे अमरावती का नाम जल्दी से आता है. तो हमें अमरावती जाना है तो हम सबसे पहले क्या सोचते हैं कि अमरावती जाने को कितना टाइम लगता है. बिल्कुल. फिर अमरावती जाने के लिए कौन से क्या क्या व्हीकल्स है, बस है, ट्रेन है, प्राइवेट गाड़ी से जाना है, हमें कैसे जाना है. उसके बाद हम सोचते हैं कि उसके लिए पैसा खर्चा कितना आता है, बराबर. उसके बाद हम सोचते हैं कि अमरावती में जाके हमें जाने में बहुत टाइम लगेगा, वहाँ हमें हमारे कोई रिलेटिव नहीं है, फिर हमें वहाँ हमारे खाने का भी सोचना है, उसके लिए हमें टिफिन भी लेके जाना है, या फिर अपने कोई वहाँ है तो उनको हमें बताना है कि हम आपके खाना आएंगे. छोटा सा हमें यहाँ से 6 घंटे लगते हैं अमरावती जाने के लिए. अगर हमें अमरावती भी जाना पड़ा तो हम इतनी सारी बातें सोचते हैं, इतना सारा प्लानिंग हम करते हैं. हम लड़कियां तो ड्रेस क्या पहनेंगे, कान की क्या पहनेंगे, ये सब भी सोचते हैं. तो मुझे ये कहना है कि इसके लिए हम अगर इतना सोच सकते हैं तो जिसपे हमारा पूरा लाइफ डिपेंड करता है वो होता है अपना करियर. उसके लिए हम अभी से क्यों नहीं सोचते. बराबर है कि नहीं, कुछ गलत कह रही हूँ, सही है, गलत बोल रही हूँ. तो अगर आप सोचते तो आज ठीक है हम बोलेंगे, कुछ लोग कुछ लड़के भी शर्माए हैं, कुछ लड़कियां भी शर्माई है, लेकिन मैं अभी एकदम पक्के से कह सकती हूँ कि यहाँ जितने भी स्टूडेंट मौजूद हैं इसमें से कम 80% लोगों का क्लियर नहीं है कि हमें आगे क्या करना है. बिल्कुल सही है. तो आज का ये प्रोग्राम का उद्देश्य एक ही है कि आज से ही आपने फिक्स करना है, आपने तय करना है कि आपको क्या करना है, लाइफ में आपको क्या करना है, करियर के लिए आपको कौन सा क्षेत्र, कौन सा सेक्टर आपको चुनना है. अगर आप अभी से चुनेंगे तो आपकी शुरुआत अच्छी होगी. उसके लिए जो कुछ स्किल हमें लेने पड़ते हैं, जो मेहनत हमें करनी पड़ती है, वो आप आज से ही अगर करते हो तो अच्छा रहेगा. जैसे इससे बोला कि मुझे डॉक्टर बनना है तो इसके लिए हम ऐसा नहीं सोच सकते कि मेरा 12वीं होगा, फिर जाके मैं एंट्रेंस दूंगी, फिर जाके मेरा उसमें नंबर लगेगा. इतना आसान नहीं है, आपको पता होगा नीट का, बिल्कुल आसान नहीं है. गवर्नमेंट में अगर गवर्नमेंट कोटे में अगर आपका नंबर लगना है तो आपको 650 के ऊपर, अगर आप 12वीं में सोचेंगे तो आप वो अचीव नहीं कर पाएंगे. उससे भी ज़्यादा मुझे क्या लगता है ना कि आप बहुत लकी हो, आप भाग्यशाली हो, तो आपको इतने अच्छे से पढ़ने का मौका मिला है. आप बोलो अपने घर में आपके जो मौसी होगी, दादी होगी, नानी होगी, आपके नाना दादा काका, उनसे बात करो कि उनको ऐसे पढ़ने का मौका इतने इजीली मिला था क्या. कभी आपने बोला है उनके साथ, बोला है क्या बोलते हैं वो, मिला है क्या, नहीं मिला है. उनको बहुत परेशानी उठानी पड़ी है, हर एक छोटी बात के लिए उनको बहुत तरसना, उनको बहुत वेट करना, उनके लिए बहुत किसी को तो मिला भी नहीं. बहुत लोगों की इच्छा होगी कि हमें पढ़ना है लेकिन वो नहीं पढ़ पाए. इसको ज़्यादा टाइम नहीं, अपने अगर आप माता पिता में भी आपको ऐसे लोग मिल सकते हैं कि जिनको पढ़ना था, कुछ को भी बनना था लेकिन वो कर नहीं पाए. उसकी कंपैरेटिवली अगर हम सोचते हो तो आप बहुत भाग्यशाली हो. एक अच्छे स्कूल में आपको पढ़ने का मौका मिला है.
ये सारे जो लोग जो है आजू बाजू में, ये सब लोग तत्पर है, तैयार है आपको पढ़ाने के लिए। उनके पास जो जो अच्छा है, जो जो ज्ञान है उनके पास, वो आपको देने के लिए वो तैयार है। आपका यूनिफॉर्म हो, आपके बुक्स हो, आपके जो कुछ भी हो, वो सब देने के लिए आपके माता पिता तैयार है। आपने सिर्फ बोलने की देरी रहती है ना। मी असे खूप आई वडील बघते असतात, म्हणजे कधी कधी मला खूप वाईटही वाटतं की त्यांच्या मुलाने तोंडातून शब्दच काढायचा असतो, तर लगेच आई वडील त्याला त्या गोष्टी देऊन देतात। आई वडिलांचं प्रेम असतं त्याच्यामध्ये। आई वडिलांना वाटत असतं की ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलाला दिल्या पाहिजे। पण मला असं वाटतं की याने कुठंतरी आपण आपला मार्ग चुकतो आहे। म्हणजे मोबाईल, म्हणजे एखादा मुलगा असतो की बाबा माझ्या सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहे, पण मला मोबाईल पाहिजे हा शब्द ऐकायच्या आधीच त्याचे बाबा विचार करतात की याच्या सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहे, मोबाईलवर आता अभ्यास करावा लागतो, सगळी माहिती आता मोबाईलवर येते। त्याचे बाबा, त्याची आई स्वतः काटकसर करून स्वतःचं काही बेसिक गरजा असतील त्याही करून तुमच्यासाठी मोबाईलची व्यवस्था करून देतात की नाही। स्वतः वर्षभर अंगभर स्वतःला चांगले कपडे घेणार नाही, नवीन कपडे घेणार नाही, पण प्रत्येक ईदला तुम्हाला कपडे आणि तुम्हाला नवीन ड्रेस मिळतच असेल, आहे की नाही। आणि हे सगळं कशासाठी करत आहे ते की आपल्या पोरांनी सुखात राहिलं पाहिजे किंवा आपल्या पोराचं पुढचं आयुष्य सुखात गेलं पाहिजे। आणि आपलं पुढचं आयुष्य सुखात जाण्यासाठी शिक्षण हा खूप महत्त्वाचा मार्ग आहे। आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला इथे ऍडमिशन केलेली आहे किंवा तुम्ही शिकावं म्हणून ते प्रयत्न करत आहे। मग त्याच्याबद्दल आपण त्यांना काय देत आहोत, काय देत आहोत? आपल्याला क्लिअर पण नाही की काय बनायचं आहे। म्हणजे तुमच्या आईवडील खूप अभिमानाने सांगत असतील कि मेरा लड़का पढ़ना है, मेरी लड़की अभी 12वीं में है, उसको आगे डॉक्टर बनना है, लेकिन लड़की का क्लियर है क्या, लड़की का क्लियर है क्या। तो मला असं म्हणायचं की आई वडिलांना फसवलं का, हे फसवलं झालं की ज्याच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी जेवढे एफर्ट्स घेत आहे, आपल्या शिक्षणासाठी जेवढे एफर्ट्स घेत आहे, आपण शिक्षणही घेत आहोत, पण आपल्याला पुढे काय बनायचं हे जर माहीत नसेल तर आपण आपल्या आईवडिलांनाही फसवत आहोत, आपल्या टीचर्स लोकांनाही फसवत आहोत आणि आमच्यासारखे जे अधूनमधून गावशी येतात त्यांना सुद्धा आपण फसवत आहोत। तर ही फसवणूक आजपासून बंद होईल का? होईल? इकडनं तुम्ही जेवले नाही की नाश्ता नाही केला की काय काही कळत नाही बाबा। ही फसवणूक बंद करायची आहे आजपासून। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा पहिला उद्देश आहे की तुम्ही याच वयात तुमचं करिअर फिक्स केलं पाहिजे, ठीक आहे। हा तुमचं आजचं होमवर्क आहे की आज तुम्हाला संध्याकाळी एका दिवसात नाही पॉसिबल होणार, तुम्हाला थोडीशी चर्चा करावी लागेल, थोडीशी माहिती जाणून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठरवावं लागेल। बरेचसे असे प्रोग्राम असतात, करिअर काउन्सिलिंग, मलाही बोलवतात मॅडम करिअर गायडन्ससाठी तुम्ही या, किंवा आमच्या ऑफिसचं नावच करिअर गायडन्स आहे। पण मला असं वाटतं ना की आयुष्य माझं आहे, बरोबर, मी कसा आहे माझं मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का मी कशी आहे। किती भेट आहे आपली, अर्ध्या तासाची 1 तास समजूया। मला माहित आहे का तुम्ही कसे आहात, तुमच्याकडे काय स्किल आहे, तुमच्यामध्ये कुठले गट्स आहेत। मग एवढ्या याच्यात मी येऊन इथे सांगायचं की तू या क्षेत्रामध्ये करिअर कर, मला भेट माहिती आहे, तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुमचं काय कशात आहे काही माहिती आहे, हे योग्य होईल का? माझा या गोष्टीवर विश्वास नाही आहे की एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने येऊन सांगावं की मी कशामध्ये करिअर करावं। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल आणि एकदा तुम्ही शोधल्यानंतर मग तुम्हाला हे विचारता येईल, जसं आपल्याला विचारलं की मला डॉक्टर बनायचं, त्याच्यासाठी मला काय, पण काय बनायचं आहे तुमचं तुम्हालाच ठरवावं लागेल, कारण की आयुष्य तुमचं आहे। तुमच्यामध्ये कुठले गुण आहेत, कुठले दुर्गुण आहेत, तुमचे विकनेसेस काय आहे, तुमचे स्ट्रेंथ काय आहे, हे फक्त तुम्हाला माहिती आहे। बाकी इतरांना सगळं आपण आपलं दाखवण्यासाठी आपण खूप वेगळे असतो आणि ओरिजिनल आपण खूप वेगळे असतो। आज मी तुमच्या समोर येते आहे, आज प्रांजली वारस्कर मॅडम खूप वेगळ्या असतील, ओरिजिनल मूळ प्रांजली वारस्कर मॅडम खूप वेगळ्या असतील, कारण की आपल्याला व्यक्त होताना समोर कोणासमोर येताना आपल्याला काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादेतच आपण व्यक्त होत असतो किंवा ओपन होत असतो। पण आपण कोण कसं आहे आपल्याला माहिती असतं, म्हणून आज तुम्हाला तुमचं करिअर कुठल्या फील्डमध्ये करायचं आहे हे
पहिलं होमवर्क असेल आणि माझे इथे जेवढे शिक्षक उपस्थित आहेत त्या शिक्षकांना विनंती असेल की कृपया 2-3 दिवसानंतर याचा एक फॉलोअप घ्यायचा की यांनी काही ठरवलं आहे का, म्हणजे पुढचा यांचा क्लिअर आहे का. असं नाही आज 2-3च व्यक्ती बोलले याचा तर दोघा-तिघांचं फिक्स आहे, याच्यापेक्षा जास्त लोकांचं फिक्स आहे मला माहिती आहे, ते बोलू शकले नाही. पण त्याच्यातच मी बोलते की 80% लोकांचं फिक्स नाही आहे. मग पहिलं काम असतं आपलं की पहिलं काम झालं आपलं की आपल्याला करिअर काय हे फिक्स करायचं किंवा कुठल्या क्षेत्रामधलं करिअर करायचं हे आपल्याला फिक्स करायचं आहे. हे केल्यानंतर दुसरं काम काय असेल आपलं, ठरलं आपलं मला इंजिनियर व्हायचंय, ठीक आहे, मला ऑफिसर व्हायचंय. मग काय असेल माझं दुसरं काम, येस, याच्यासाठी काय करावं लागतं याची माहिती तुम्हाला घ्यावी लागेल. ती कोणीतरी तुम्हाला रेडीमेड देतील तर ती तुमच्या बिंदूपर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला स्वतः एफर्ट्स घ्यावं लागेल की याच्यासाठी मला काय करायचं आहे. आणि त्याच्या उपर जाऊन मी एक गोष्ट अजून सांगते तुम्हाला की कुठलाही एक फिक्स करायचं नाही. याच्यासाठी तुम्हाला काही लोक हे म्हणतील की तुमचं फिक्स असलं पाहिजे, तुमचं एकच ध्येय असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न असले पाहिजे. हरकत नाही, पण माझे जे काही मी अनुभव घेतले त्या अनुभवात मला असं वाटतं की आपलं करिअर कधी एकच फिक्स नसावं, 100% आपण त्याच्यावर डिपेंड नसावं. तर आपला प्लॅन ABC असला पाहिजे आणि ABC नाही झाला तरी D साठी सुद्धा आपण तयार असलो पाहिजे. कारण की कसं असतं ना, आयुष्यात आपल्यावर कधी कुठली काय होईल आपण हे सांगू शकत नाही. आपण जरी ठरवलं की मला इंजिनियर व्हायचं आहे, मला IT मध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे, पण आपला नाही लागला नंबर तर काय करणार, शिक्षण थांबवणार, मागे येणार, 1 वर्ष रिपीट करू, 2 वर्ष रिपीट करू, 3ऱ्या वर्षी तुम्हाला ठरवावंच लागेल. त्याच्यामुळे कधीही मला असं वाटतं की आपले प्लॅन हे जे आहेत ना, हे प्लॅन ABCD आपले तयार असले पाहिजे. आणि म्हणजे वेळेवर आपली फजिती होत नाही. आपल्या वयाच्या 20व्या-25व्या वर्षी आपल्याला आपलं जर करिअर बदलावायचं म्हटलं तर आपल्याला अडचणीचं ठरतं. त्याच्यामुळे आतापासूनच आपली तयारी झाली पाहिजे. मी नेहमी म्हणत असते की आपण किती वर्ष जगतो, एक साधारण आयुर्मान किती आहे आपलं, 60 वर्ष किती असेल, 60, 70, 80 पकडूया, आशावादी लावूया, आपणच कशाला कमी करायचं 60 म्हणून, 80 आपण पकडूया की 80 वर्ष आपण जगतो. एक मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो 80 वर्ष जगतो. त्या 80 वर्षातले आता तुम्ही 16, 17, 18 वर्षाचे आहात, बरोबर. म्हणजे बघा 80 वर्षाचे 4 भाग केले तर 20-20चा एक पार्ट होतो, बरोबर ना. आणि म्हणजे पहिला पार्ट जो आहे 17-18 वर्षाचे तुम्ही जे आहे पहिला पार्ट तुम्ही जगून चुकले आहात. तेवढे वर्ष आपण जगलो आहे. आता फक्त आपल्या हातात 3 पार्ट उरलेले आहेत. पहिला हिस्सा जगल्यानंतरही जर आपल्याला माहित आहे की पुढे काय बनायचं तर पुढल्या 3 पार्टचा कसा होणार. पहिले तुमचे शेवटचे 3 पार्ट तुमच्या पहिल्या पार्टवर अवलंबून आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा आपण तरुण असतो है ना, या तुम्ही ज्या वयात आहात या वयामध्ये आपली शारीरिक मानसिक ह्या क्षमता खूप जास्त असतात. म्हणजे आज जर मी तुम्हाला एखाद्या कॅन्डिडेटला एखाद्या स्टुडंटला म्हटलं की तू या ग्राउंडचे 10 चक्कर मार तर तो यू मारून देईल ना, हो म्हणा. आणि तेच म्हणलं मला की मॅडम आता मी तर मारलं, तुम्ही 10 चक्कर मारा, मी मारू शकेल का. मी सांगते मी 3च चक्करमध्ये दम टाकायला लागेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आज मी 40 वर आहे, म्हणजे माझ्या शारीरिक क्षमता कमी झालेल्या आहेत. हेही सांगते की एखादा लेसन तुम्ही आता वाचाल ना तर तुम्हाला तो 10 मिनिटात तुमचा लर्न होईल किंवा 10 मिनिटात तुमच्या लक्षात राहील. पण मी जेव्हा एखादा लेसन वाचते आज तर मला तो वाचायला, तो लक्षात ठेवायला मला 20 ते 25 मिनिटं लागतात. ही निसर्ग आहे, हे आपण बदलवू शकत नाही. की जसं जसं आपण मोठा होत जातो तसं तसं आपल्या या शारीरिक आणि मानसिक क्षमता या कमी होत जातात. अनुभव वाढतो, हे निश्चितच महत्त्वाचं आहे. पण या बेसिक गोष्टी आपल्या कमी होत जातात. म्हणून हेच वय आहे प्रचंड मेहनत करायचं. याच वेळेत तुम्हाला प्रचंड मेहनत करायची आहे. पण तुमचं ठरलेलंच नसेल तर मेहनत कराल कुठे, चक्करच माराल 10 मैदानचे. काहीतरी फिट करावं लागेल की कशासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. म्हणून याच प्रॉपर वयोगट आहे की याच वयोगटात तुमचं एकदम क्लिअर असलं पाहिजे की पुढे तुम्हाला कुठे म्हणजे तुमच्या करिअरचे काय माध्यम असले पाहिजे. त्याच्यानंतर आपण एकदा ठरवलं, आपण ऑप्शनही
की त्या जादूईच्या कांडीमुळे आपण आयुष्यात जेही ठरवतो ते आपण अचीव करू शकतो. ही जादुई कांडी कुठली असेल, काय असेल बा? म्हणजे एखादी गोष्ट आपण ठरवली, आपल्याला हे मिळवायचं आहे, ते मिळवण्यासाठी एक जादुई कांडी असते, ती जादू करते आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवते. हार्डवर्क, पॉझिटिव्हिटी आणि तुमची इच्छाशक्ती. तुम्ही जर एकदम म्हणजे तुमची इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही अचीव करू शकता. आणि मेहनत आहे किंवा ह्या गोष्टी आहेत या त्याच्या नंतर येतात. तुम्हाला वाटलं पाहिजे की नाही हे होणार, हे मी करणार. एखाद्या वेळेस म्हणजे मी ठरवलं होतं, म्हणजे मी खूप उशीर केला माझं करिअर हे करताना किंवा माझं करिअर मी आता सांगते तर तुम्हाला प्लॅन ABCD. तर माझ्यासोबत कसं झालं आणि माझ्या काही आजूबाजूच्या लोकांसोबतही कसं झालं म्हणून मी सुचवते की प्लॅन ABCD असला पाहिजे. माझा प्लॅन होता, एक प्लॅन होता माझा की मला टीचर व्हायचं होतं. मला मनातून आवडत होतं टीचिंग करायला. त्याच्यानंतर टीचिंग म्हणजे माझ्या वेळेस असं माध्यम होतं की B.Ed झालं लगेच तुम्हाला नोकरी मिळायची, म्हणजे पटकन स्वतःच्या पायावर उभं होण्याचं सगळ्यात चांगलं माध्यम होतं. माझा B.Ed ला नंबर लागला नाही, मला पर्सेंटेज कमी पडले. मग मी तिथे खूप डिस्टर्ब झाली वगैरे 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 सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग तिथनं माझं एम बदललं आणि मी ठरवलं की आपण बिझनेस वुमन व्हायचं. म्हणजे ते पेंटिंग वगैरे याच्यात मला खूप आवड होती आणि तुम्हाला माहिती असेल की लग्नात ते रुखवत वगैरे हा प्रकार असतो, तर ते ऑर्डर घेणे वगैरे माझं सुरू होतं. तर मी ठरवलं की आपण आता बिझनेस वुमन व्हायचं, आता शिक्षण आपण सोडून द्यायचं. इथपर्यंत शिकलो, खूप झालं. मग मी ते ठरवलं. ते ठरवल्यानंतर मग माझे काही आजूबाजूचे लोक होते त्यांना असं आवडत नव्हतं की मी तिथेच माझं शिक्षण थांबवणं. त्यांनी मला भाग पडलं की मी पुढचं शिक्षण घ्यावं, म्हणून मग मी BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क हे खूप मोठं चांगलं फील्ड आहे आपल्या करिअरसाठी, पण बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहे. आणि दिवसेंदिवस गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असो किंवा प्रायव्हेट कुठेही सोशल वर्करच्या पोस्ट ह्या आता निघत आहेत, काउन्सिलरच्या पोस्ट ह्या निघत आहेत. तर त्याच्यासाठी BSW आणि MSW बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि मास्टर ऑफ सोशल वर्क हे एक चांगलं फील्ड तुम्ही तुमच्या करिअरसाठी निवडू शकता. मी BSW केलं. BSW केल्यानंतर काही संस्थांसोबत माझा संबंध आला आणि मग माझ्यातली समाज कार्यकर्ती जागृत झाली आणि मग मी ठरवलं की चल अब अपनी NGO शुरू करते हैं, कुछ अच्छा काम सोसाइटी में कुछ बदलाव लाते हैं, सब बदल डालेंगे, जो भी प्रॉब्लम है वो दूर कर डालेंगे. म्हणजे मी ठरवलं की मला NGO सुरू करायची आहे. मग NGO सुरू करत असताना ते एका NGO जॉईन केली मी. तिथं मग ते NGOचं काम करायला लागली. ते करत असताना लक्षात आलं की NGO सुरू करणं आणि ती उभी करणं इतक्या लवकर शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे. मग मी वळली गव्हर्नमेंट सर्व्हिसकडे. नाही आता हे काही खरं नाही, आपल्याला आता परत सर्व्हिसकडे जावं लागेल. मग मी क्लास ABCD ग्रुप असतात ना, क्लास 1 क्लास 2 क्लास 3 अशा मी एक्झाम देत राहिली. तर माझा योगायोगाने आश्रमशाळा हा एक प्रकार आहे. जसं हे तुमच्या ह्या शाळा हिंदू हायस्कूल, तसं आदिवासी उमेदवारांसाठी आश्रमशाळा स्कूल आहे, त्या रेसिडेन्शियल असतात. तिथे मी अधीक्षिका म्हणून मला ती नोकरी लागली आणि मी तिथे ते जॉईन केलं. मग ती नोकरी जॉईन केल्यानंतर ती खूप रिस्की होती, म्हणजे मला तिथंच राहावं लागायचं आणि त्या शाळेतल्या जेवढ्या विद्यार्थिनी होत्या 1ली ते 12वी पर्यंत शाळा होती ती, त्या सगळ्यांची जीविकाची जबाबदारी माझ्यावर होती तिथे. तर मला हे खूप रिस्की वाटायचं आणि ह्या शाळा जंगलात होत्या, म्हणजे 2 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं शाळेमध्ये. मग मला वाटलं की हे काही खरं नाही आहे, आपण बदललं पाहिजे, काहीतरी दुसऱ्या सर्व्हिसचा प्रयत्न केला पाहिजे. मग वयाच्या 30व्या वर्षी मी ठरवलं की आता आपण MPSC कडे वळू. बघा, जर मी आधीच ठरवलं असं MPSCचं तर मी याच्या आधीच या फील्डमध्ये आली असती, म्हणजे अजून कुठले तरी पोस्ट माझ्या हातात असती. वयाच्या 30व्या वर्षी मी ठरवलं की मला MPSC करायचं आहे आणि वयाच्या 30व्या वर्षी मी त्या मार्गाने लागली. पण मी प्रचंड पॉझिटिव्ह होती, माझी विल पॉवर प्रचंड स्ट्रॉंग होती आणि मेहनतीला मी कधीही घाबरत नव्हती आणि आताही घाबरत नाही. या 3 गोष्टीच्या बेसवर मी अगदी 1.5 ते 2 वर्षात माझी ही पोस्ट, आताची जी माझी पोस्ट आहे क्लास 1ची पोस्ट आहे, मी अचीव केली. याच्यात मला माझा ग्रेटनेस किंवा माझा मोठेपणा मला सांगायचा नसतो.
मला याच्यातनं हेच सांगायचं होतं की आयुष्यात कसे कसे बदलाव येत जातात, कशी कशी परिस्थिती आपल्यावर निर्माण होत जाते आणि त्याच्यावर आपण कशी मात करतो हे खूप महत्त्वाचं आहे. दोन गोष्टी आपल्या आयुष्यातल्या अशा असतात की या दोन गोष्टीच्या बेसवर आपण आपल्या आयुष्यात कुठलंही संकट आलं त्याच्यावर मात करू शकतो. या दोन गोष्टी कुठल्या असतील? कुठल्याही वयात कुठलंही संकट आलं तरी आपण ते फेस करू शकू. दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे तुमचे आर्थिक स्रोत, म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे असाल तर. या दोन गोष्टी अशा आहेत की ह्या आयुष्यभर आपल्याला सोबत राहतं. आपल्याला माहिती आहे की आपले आई वडील, आपले नातेवाईक, आपलं हजबंड वगैरे या सगळ्या गोष्टी एका लिमिटपर्यंत आपल्याला साथ देत असतात, पण एका लिमिट शेवटी आपल्यालाच बघावं लागतं. तर अशा वेळेस फक्त ह्या दोन गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठलंही संकट आलं तर ते फेस करण्याची शक्ती प्रदान करतं. त्याच्यामुळे आजपासूनच जे शिक्षणाची संधी तुम्हाला मिळालेली आहे या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. एक उच्च विभूषित म्हणजे तुम्हाला माहिती आहे की PhD पर्यंत आपण किंवा त्याच्याही पुढे आपल्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. तर ही संधी मिळालेली आहे ही कुठल्याही छोट्या कारणाने गमावण्याची नाही आहे. म्हणजे खास करून तुम्हा सगळ्यांना जास्त रिक्वेस्ट असेल, कारण की शिक्षणाची संधी गमावणे म्हणजे ही वेळ आपल्यावर खूप जास्त येते. त्याची कारणं अनेक असतात. म्हणजे मी अजूनही गावातल्या अजून अशा काही मुली बघितलेल्या आहेत की त्या नापास झाल्या म्हणून त्यांचं शिक्षण तिथेच थांबलेलं, किंवा अपडाऊन करावं लागलं, दुसऱ्या गावी जावं लागलं म्हणून त्यांचं शिक्षण तिथेच थांबलेलं. आपण मुलींना खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला आपलं शिक्षण थांबवावं लागतं. पण आजपासून तुम्ही ठरवायचं आहे की कुठलीही गोष्ट आली, कुठलंही संकट आलं तरी मी माझं शिक्षण थांबवणार नाही. म्हणजे एक असतं ना की मुलांनी कमावलं पाहिजे. आपल्याकडे नेहमी असं वातावरण आहे की आपण असा विचार केला जातो की मुलांनी कमावलं पाहिजे, पण मुलींनी कमावलं पाहिजे हे तितक्याच आपण स्वीकारतो का किंवा तसं असतं का? एक साधारणतः आपण असं मानतो की मग मुलांनी कमावलं पाहिजे कारण की त्याला त्याची फॅमिली सांभाळावं लागते, बरोबर ना? आपके बाल बच्चे वगैरे वगैरे आपको सबको संभाळणं आहे, बरोबर? हमें नाही संभाळणं आहे, आपल्याला नाही सांभाळायचं का? आपल्यालाही सांभाळायचं आहे. त्याच्यामुळे आपणही आजपासून आर्थिकदृष्ट्या आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं होऊ याचा आपण विचार करायचा आहे. छोटी छोटी कामं करून मी माझ्या गरजा, माझ्या बेसिक नीड्स हे तुम्हाला पण लागू आहे की माझा शिक्षणाचा खर्च मी आजच छोटं काम करून मी कसं करू शकेल याचा प्रयत्न तुमच्याकडे झाला पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देत असते मुलींना की सगळ्या मुली स्वतःला सेनोरिटा समजत असतात, सिंड्रेला समजत असतात. कथेतली माहीत आहे ना स्टोरी, सिंड्रेलाची स्टोरी. सगळ्या मुली स्वतःला सिंड्रेला समजत असतात आणि यांना असं वाटत असतं की कधीतरी एखादा राजकुमार कुठून तरी येईल आणि अशी जादूची कांडी फिरवेल आणि माझं आयुष्य बदलवून टाकेल. सिंड्रेला तुम्ही आहातच, त्यात शंकाच नाही, पण कुठलाही राजकुमार येऊन तुमचं आयुष्य बदलवू शकणार नाही. सध्या राजकुमारांचेच वांदे सुरू आहे. आयुष्य बदलू शकतं, पण सिंड्रेला आणि राजकुमार दोघांनाही प्रयत्न करावे लागतील, दोघांनाही एफर्ट्स घ्यावे लागतील, तेव्हाच तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्याच्यामुळे मी महिला आहे, मी लेडीज आहे, मला जास्त शिकायची गरज नाही, मला कमावण्याची गरज नाही, हा विचार तुम्ही दूर करायचा आहे. मी अजून एक गोष्ट सांगेन की जे मी आधीच म्हटलं की इथे मुलींचं प्रमाण जास्त आहे, पण मी जिथेही जाते ॲज अ ऑफिसर म्हणून मी जेवढे मीटिंग किंवा जेवढी काही मी अटेंड करते ना त्या सगळ्या ठिकाणी खूप कमी प्रमाण असतं महिलांचं, खूप कमी. म्हणजे कधी कधी सोबतीला सुद्धा नसते, एखादे सगळे जेंट्स असतात ना मी असते. आज माझ्या ऑफिसमध्ये फक्त मी एक आहे आणि एक मला अजून असिस्टंट आहे, बाकी सगळे जेंट्स आहेत. याच्या आधी मी NGOत काम करायचे, सगळे जेंट्स होते, मी एकटी लेडीज होती. आणि म्हणजे बदलते स्थिती, आज असं नाही की बदलत नाही आहे, पण प्रमाण खूप कमी आहे. हे प्रमाण समप्रमाण करण्यासाठी मी काय करू शकते हा विचार तुम्ही आजपासून केला पाहिजे. ऑफिसरचं प्रमाण 50-50 झाला पाहिजे. महिला सक्षमीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप बोलत असतो, पण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेतच, पण त्या महिलांचं प्रमाण किती आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. हे प्रमाण एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून, या शाळेची एक विद्यार्थिनी म्हणून मी हे प्रमाण कसं वाढवू शकते याचा विचार आजच तुम्हाला केला पाहिजे. आणि त्यातल्या त्यातही तुमच्यापैकी ज्या असतील त्यांचं प्रमाण अजूनही कमी आहे, हे सुद्धा मी कसं बदलवू शकते याचा सुद्धा विचार तुम्ही करायचा आहे. नेहमी या शाळेचे विद्यार्थी किंवा आपण असतो ना, आपण कुणाचं तरी रिप्रेझेंटेशन करत असतो, कुणाचं तरी प्रतिनिधित्व करत
नसता. आज तुम्ही त्या तुम्ही तुमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करत आहात, बरोबर ना. आज मी काय, मी माझ्या विभागाचं प्रतिनिधित्व करत आहे. नेहमी काळजी घ्यायची की आपले प्रतिनिधित्व कधीही चुकीच्या मार्गाने होता कामा नये. नेहमी मी आमच्या याच्यात नेहमी बघत असते की एखाद्या मुलीने जर काही वाईट काम केलं किंवा एखाद्या मुलाने जर काही वाईट काम केलं तर पटकन बोलल्या जातं, हां त्याच्यावर हे संस्कार झाले असतील. ऐकलंय तुम्ही? ऐकलंय ना? कोणत्या आईवडील चुकीचे संस्कार टाकतात तो आपल्या लेकरांवर? कोणत्या आईवडील चोरी करायचं शिकवतात? कोणत्या आईवडील खोटं बोलायचं शिकवतात? कुठलेच आईवडील हे संस्कार शिकवत नाहीत किंवा हे संस्कार करत नाही. तरी सुद्धा जर तुम्ही चुकत आहात तर तुमच्या म्हणजे उद्धार कोणाचा होणार आहे? तो तुमच्या फॅमिलीचा होणार आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात. त्याच्यामुळे आपली फॅमिली कशी प्रेझेंट करायची याचं नेहमी आपण भान ठेवलं पाहिजे. इथनं जाताना या इन्स्टिट्यूटमधनं बाहेर पडताना तुम्ही या इन्स्टिट्यूटचं रिप्रेझेंटेशन करत आहात. मग या उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी कसे आहेत? तर उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी 1 नंबर आहे, असंच वाक्य नेहमी आलं पाहिजे. 1 नंबर आहे. मग ते कशाच्या बाबतीत? ते वर्तणुकीमध्ये 1 नंबर आहे, ते हार्डवर्कमध्ये 1 नंबर आहे, ते पॉझिटिव्हिटीमध्ये 1 नंबर आहे, ते करिअरच्या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा 1 नंबर आहे. बरोबर ना. काम मी असं नेहमी मानत असे, म्हणजे आपण असं म्हणू की अल्लाह किंवा खुदा यांनी सगळ्यांना बनवताना, सगळ्यांना निर्माण करताना काही ना काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल एखादे खूप छान गात असते, एखादा खूप छान स्वयंपाक करत असते, एखादा विणकाम खूप छान करते, एखादा मुलगा एखादं वाद्य खूप छान बनवत असतो, बरोबर ना. म्हणजेच आपल्याला तयार करताना आपल्याला प्रत्येकाला काही ना काही चांगल्या गोष्टी, काही स्किल अल्लाने खुदाने दिलेले आहेत. ते आपल्याला, आपलं काम काय आहे की ते आपल्याला ओळखायचं आहे की माझ्यामध्ये काय गट्स आहे, असा कुठला गुण आहे की ज्याच्या भरोश्यावर, ज्याची डेव्हलपमेंट करून मी माझं आयुष्य किंवा मी माझं करिअर चांगलं करू शकते. आज तुम्हाला हे एक होमवर्क आहे की स्वतःमधला असा एखादा गुण आहे ज्या बेसवर तुम्ही तुमचं करिअर चांगल्या रीतीने पार पाडू शकाल. आणि नंबर 1 जे मी बोलले हे वाक्य फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित न राहता प्रत्यक्षामध्ये सुद्धा ह्या गोष्टी होतील. यासोबतच म्हणजे मला आजचा या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की तुम्ही या वयात तुमचं करिअर फिक्स केलं पाहिजे. ते एकाच क्षेत्रात न करता 2-3 तुमचे ऑप्शन्स तुमचे तयार असले पाहिजे. ते करिअर अचीव करण्यासाठी काय इन्फॉर्मेशन लागते त्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही माझ्या ऑफिसला कधीही येऊ शकता. कारण की इथे बऱ्याच जणांचे वेगवेगळे फील्ड असतील, त्या सगळ्यांचे डिटेल्स आम्ही इथे देऊ शकत नाही, पण माझी पूर्ण टीम आहे. तुम्ही बघू शकाल की हे आपले सगळे बुलढाण्याचे लोक आहेत. आज बुलढाण्याचे लोक म्हणजे इतकं चांगलं काम करत आहेत. म्हणजे योगेश जानकर आहेत, यांची केंद्र शासनाने निवड केलेली आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी मॉडेल करिअर सेंटरसाठी. नंदू मेहकडे आहेत, हे आपल्या जिल्ह्याचेच आहे, देऊळगाव राज्याचे आहेत. त्यांची आता डिस्ट्रिक्ट स्किल कोऑर्डिनेटर म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचं रिप्रेझेंटेशनची जबाबदारी यांच्याकडे आलेली आहे. आमचे जे सय्यदजी आहेत, सय्यदजी कौशल्य विभागाच्या माझ्या कार्यालयातले अतिशय चांगले, मेहनती आणि ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की नंबर 1, तर असे नंबर 1 आमचे सय्यदजी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच लोक आपणच करत असतो. त्याची जाणीव असली पाहिजे की मी एक व्यक्ती आहे, मी काय करू शकते हा विचार करायचा नाही. तुम्ही या शाळेचे, तुम्ही तुमच्या घरचे महत्त्वाचे व्यक्ती आहात, या शाळेचे महत्त्वाचे विद्यार्थी आहात, या जिल्ह्याचे तुम्ही महत्त्वाचे नागरिक आहात, या राज्याचे तुम्ही महत्त्वाचे नागरिक आहात आणि अंतिमतः या भारत देशाचे तुम्ही महत्त्वाचे नागरिक आहात. तुमच्या एकाच्या डेव्हलपमेंटवर माझा भारत देश किंवा माझा बुलढाणा जिल्हा अवलंबून आहे. ही बाब तुम्हाला आज इथं घेऊन जायचं आहे. मग त्याच्यामुळे मी माझ्या फॅमिलीच्या विकासासाठी, मी माझ्या शाळेच्या विकासासाठी, मी माझ्या गावाच्या विकासासाठी, मी माझ्या समाजाच्या विकासासाठी मी काय करू शकते हा सुद्धा विचार करायचा. करिअर म्हणजे फक्त स्वतः चांगल्या नोकरीवर लागणे किंवा आपण करिअरचा मोह केला जातात की चांगला पगार म्हणजे करिअर. म्हणजे मी काही इंजिनिअरिंगच्या मुलांना जर विचारलं की काय बाबा तुझं काय करिअर काय करायचं, तर ते मुलं सगळं सांगतात मॅडम मोठ्या पॅकेजची नोकरी पाहिजे. हे करिअर असेल म्हणजे करिअर आणि पैसा कमावणे ह्या गोष्टी कुठेतरी आपण हा संबंध दुर्लक्षित करू शकत नाही. पण यासोबतच आता फक्त त्या आपल्या करिअरमधनं फक्त स्वतःचाच विकास नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आणि आपल्या संपूर्ण फॅमिलीचा, समाजाचा आणि आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा विकास कसा होईल हा सुद्धा विचार तुम्हाला एकदा घेऊन जायचा आहे. मी आशा करते की तुम्हाला आजचं सेशन
मी खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार नव्हती, मी आधीच सांगितलेलं होतं. काही बेसिक ह्या गोष्टी आहेत की इथलं तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज जर तुम्ही ठरवलं, जे मी 30व्या वर्षी ठरवलं, मला इतके वर्ष लागले ते अचीव करायला, तुम्ही जर आजच ती गोष्ट ठरवा, जितक्या लवकर ठरवा तितक्या लवकर तुम्ही ते अचीव करू शकाल. अजून एक छोटासा मी गेम घेईन, त्या गेम अंतर्गत मी एक तुम्हाला मॅसेज देण्याचा प्रयत्न करेन. पटकन 7-8 मुलं इकडे समोर यावं, मोठे मुलं. मोठे चालेल, थोडे मोठेच घेऊया. लाईट घेऊ द्या. समोर बघायचं, एका लाईन उभे ना. अंतर ठेवा मध्ये, एक हात अंतर ठेवा. या इकडे या तुम्ही, अजून अंतर ठेवा. एका लाईनमध्ये अजून अंतर ठेवा. जा ना तुम्ही तिकडे, शेवटपर्यंत जा. सारखं अंतर ठेवा. ही खूप मोठी गॅप झाली. बरं ठीक आहे, सगळ्यात पहिले यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्यांदा असं झालंय, पहिल्यांदा किंवा एक गेम घ्यायचा आहे, चला या बरं पटकन. कुणीतरी पटकन आले, नाही तर प्रत्येक शाळांमध्ये कॉलेजमध्ये आम्हाला येणारे बाबा असं करावं लागतं. त्याच्यामुळे सर ही तुमच्या शाळेची खूप चांगली गोष्ट आहे, मी हे नोट डाऊन करते. करिअरची सुरुवात इथनंच होते की जे मुलं असे उत्स्फूर्त असतात, जे काहीतरी करण्याची हिंमत ठेवतात, तेच लोक करिअर अचीव करू शकतात. नाहीतर बसून बघेल, उठेल समोरचा कोणीतरी, जाईल ना मी कशाला जाईल, तर त्या समोरच्याचं करिअर बनून जाईल आणि तुम्ही असेच बसून भाषणं ऐकत राहा. असं करायचं आहे का? नाही. व्हेरी गुड. मग आता गेम असा आहे की तुम्ही आता सगळ्यांनी माझ्याकडे बघायचं आहे, माझ्याकडे बघायचं आहे, इकडे बघायचं आहे. एका लाईनमध्ये लाईन सोडायची नाही. हातामध्ये अंतर आहे, एक हाताचं अंतर आहे. चालेल. मी आता मागच्या आपल्याचं नाव काय बेटा? वासित. ओके. मी वासितला एक कुठली तरी ॲक्शन सांगणार आहे करायला, ती त्याने करायची आहे. मी एकदाच त्याला सांगेल आणि तो मग समोरच्या व्यक्तीला एकदाच सांगेल. थोड़ा हिंदी बोलो. ओके. मैं कुछ तो भी एक्टिंग करके दिखाऊंगी वासित को, ठीक है? आपको वो देखना नहीं है, मेरी एक्टिंग सिर्फ वो देखेगा. मैं एक बार उनको बताऊंगी, उसके बाद क्या होगा कि उसके आगे कौन है? शारिफ. वासित शारिफ को बताएंगे, फिर उसके बाद शारिफ फैजल को बताएंगे, और तब तक कि आपके पास आएगा, ठीक है? रूल्स है, पीछे मुड़ के देखना नहीं है, एक बार ही करके बताना है. समझा नहीं? अगली बार और एक बार ऐसा नहीं करना है. म्हणजे याचा अर्थ है कि अब हमें कोई भी अपॉर्चुनिटी मिलती है तो एक ही बार मिलती है, तो उसको हमें अच्छे से वही गेन करना चाहिए, ना कि हाँ समझा नहीं, फिर से बताओ. यानी लेने की जो कैपेसिटी है अपनी, वो हमें स्ट्रॉन्ग रखना है. आज का जो सेशन है इसमें से क्या लेना है वो आपको फिक्स करना है, वो लेने की कैपेसिटी अपनी स्ट्रॉन्ग रखनी है. ठीक है, शुरू करते हैं गेम. कोई पीछे मुड़ के नहीं देखेगा, शिवाय वासित सॉरी यार. पलटो हाँ.
तालियां होनी चाहिए, बहुत अच्छा एक्टर है ऐसा। आपने देखा मैंने क्या बताया था? जब आपका नाम अक्रम तक आया तो वो क्या बन गया? कितने स्टेप मिस थे? स्टेप्स सही थे क्या? नहीं, अकरम ने जी की है वो, मैंने जो बताई थी वो और अकरम ने जी की है वो सही थी क्या? एक बार आप आइए, आपको याद है मैंने आपको जो बताया था? एक बार करके बताइए। हाँ इनको, अच्छा ठीक है, मुझे करके बताओ। ठीक है, ठीक है। हाँ नहीं, ये भी सही नहीं है। मैंने क्या किया था? मैंने ऐसे ऐसे किया था पहले, ठीक है, फिर ऐसे क्या बोलते कुछ उठाया था ना, तो इसको उठाया था, फिर इसको उठाया था और फिर ऐसे ठीक है। तो होता क्या है देखिए, हम अगर हमारा इसको हमें करियर से जोड़ना है, वो कैसे जोड़ना? आपकी इसमें कुछ गलती है क्या? नहीं, आपको जो दिखा, जो मिला वो आपने कैरी फॉरवर्ड किया। आपको जो मिला, जितना आप ले सके उतना आपने इनको दिया, फिर इनको यहाँ आने तक एक आधी चीज़ इतनी बदल जाती है जो सच में बहुत अलग होती है। ठीक है ना? हमने फिक्स किया है कि हमें डॉक्टर बनना है या हमें आईएएस ऑफिसर बनना है। बाप रे, आईएएस ऑफिसर? नहीं, बहुत हार्ड है, कोई भी नहीं बन सकता, मजाक थोड़ी है। उसको कितनी मेहनत करनी पड़ती है, कितने पैसे लगते हैं, पहले ही से ही सोच लिए। ठीक है, फिर अगर मुझे कोई बोलता है तो मैं ऐसे बताती हूँ, और वो फिर वो लड़की ग्रुप में डिस्कशन होता है कि वो उनका ग्रुप होता है और हमें आईएएस बनना है, तो जो मैं बताती हूँ वो कुछ अलग ही वहाँ तक पहुँचाती है। फिर उससे और अगर वो किसी के साथ बात करती है तो अलग ही जाता है। यानी जो कुछ भी अपना एम है उसे खुद ने एक ने हमें देखना है, ना कि किसी दूसरे ने बताया उस पर चलना है। बताता भी है तो मुझे वो वेरीफाई करना है, मुझे वो टैली करना है, मुझे वो क्रॉस चेक करना है कि ये सही है क्या। हर कोई आपकी ज़िंदगी में आपको सही ही बताएगा ऐसा नहीं है। आपको आपका कॉन्शियस माइंड ठिकाने पे रख के आपको सोचना है कि एक्चुअल ये ऐसा हो सकता है क्या, या एक्चुअल ये कैसा है। हर एक का अपने अपने करियर का, हर एक सेक्टर का एक अलग अलग औरबा है या एक अलग अलग ऑरा है। वो हमें किसी के बताने पे हमें जाना नहीं है, तो खुद होके देखना है। अगर खुद होके देखते हो, डायरेक्टली देखते हो, तो उसका परिणाम अच्छा ही होता है। चलो, आपका फिर से एक बार मैं तहे दिल से धन्यवाद अदा करती हूँ और आपको बैठने के लिए यहाँ मैं रुकूंगी। आपको आपके करियर के लिए ढेर सारे शुभकामनाएं मैं यहाँ देती हूँ और आशा करती हूँ कि आगे कुछ सालों के बाद मुझे हर फील्ड में आपके स्कूल का, यानी आप में से कोई मिले, मुझे आके मिले कि मैडम उस दिन आप हमारे स्कूल आए थे, आपने हमें ये बताया था, हमने उसमें से इतना लिया था और आज मैं ये कर रही हूँ। ऐसा नहीं है कि आपको ऑफिसर ही बनना है, ऐसा नहीं है कि आपको डॉक्टर ही बनना है, ऐसा नहीं है कि आपको इंजीनियर ही बनना है। सबसे पहले एक अच्छा व्यक्ति आपको बनना है, और व्यक्ति आप कुछ भी काम करके अच्छा बन सकते हो। जो भी काम आप करने वाले हो, जो करियर आप सिलेक्ट करने वाले हो, उनको आपको ही रिस्पेक्ट से देखना है कि नहीं, ये जो मैं काम करती हूँ ये बहुत अच्छा काम है। आजकल ऐसा देखा जाता है कि काम की तरफ देखने का अपना नज़रिया थोड़ा सा गलत हो रहा है। काम आप कुछ भी करिएगा, लेकिन एक बार मुझे आके मिलना और मुझे बताना कि मैडम मैं ये फील्ड में अपना करियर कर रही हूँ। धन्यवाद। मैं स्कूल का और स्कूल के पूरे टीम का फिर से एक बार शुक्रिया अदा करती हूँ और मनापासून मी आभार मानते आपले की आज तुमच्यामुळे मला या सगळ्या इतक्या छान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली। आज तुम्हाला मी काय दिलं मला माहीत नाही, पण तुमच्याकडनं बऱ्याच चांगल्या गोष्टी मी घेऊन जाणार आहे, तर त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते। थँक्यू। सर मैडम जो कि असिस्टेंट कमिश्नर उनको समाप्त करवा रहे थे, हमें बहुत इम्पोर्टेंट मालूमात थी। सबसे जो मैंने जो चीज़ ली उसके अंदर से 2-3 चीज़ें आपको बता रहा हूँ कि सबसे पहले गुरु बनने के लिए आपको गोल, अपना एम वो तय करना है।
उसके अंदर कैसे फिक्स नहीं करना है, उन्हें ABCD, अगर C तक नहीं जाती तो D। मतलब कहने का मतलब ये है कि अगर मैं चाहता हूँ उसको IAS बनना है और मैं पूरी कोशिश करूंगा, लेकिन अगर नहीं मिला तो इसका मतलब मैं डिप्टी कलेक्टर बन जाऊंगा, नहीं डिप्टी कलेक्टर बनूंगा तो मैं तहसीलदार बन जाऊंगा, कोई ना कोई मुझको एक जॉब जरूर मिलेगा और उस लाइन पे लग रहना चाहिए। ये नहीं करना चाहिए इसको छोड़कर मुझसे नहीं होता मैं नहीं करूंगा। ये एक चीज के अंदर आपने बताई कि कोई भी काम करेंगे आप लोग तो उसके पीछे आपके सामने कोई एम होना चाहिए, गोल होना चाहिए। उसी चीज जैसे मैडम ने बताया यहाँ पर आपको कि भी इसका एम हमारा जरूरी है। हम निकले जैसे मिसाल देके बताया अमरावती जा रहे हैं, हमारे आपको जना भी मिसाल दिया करते थे कि भाई इंसान जब भी घर से बाहर निकलता तो हम लोग कोई ना कोई मकसद होके निकले। लाल गाड़ी देख रहा, लाल गाड़ी में बैठ रहा, उसको जाना पूना जो है वो अकोला गाड़ी में बैठे तो पूना को नहीं पहुंचेगा, वो तो अकोला ही रहेगा ना। तो एम होना चाहिए, ये चीज बताई मैडम ने। दूसरी चीज अहम बात बताई कि अपना खुद की भी इच्छा क्या है, मुझको क्या बनना है। जैसे अक्सर बेशतर में हमारे तलबा को बोलते रहता हूँ, जो फिल्म इडियट जो फिल्म थी उसके अंदर एक डायलॉग था कि अगर सचिन तेंदुलकर की माँ ये बोलती कि बेटा तो गायक बन जा और लता मंगेशकर की माँ ये बोलती कि तू क्रिकेटर बन जा, तो ये पॉसिबल नहीं था। क्यों नहीं था? कि लता मंगेशकर में गीत गाने के, संगीत गाने के गट्स थे, गुण थे और उन्होंने उसका अपना कैरियर किया तो वो आगे बढ़ी। ऐसे ही सचिन तेंदुलकर एक क्रिकेटर था, अगर वो क्रिकेट उनके अंदर जो है जिस्म के अंदर बस चुका था तो उन्होंने क्रिकेट के अंदर मेहनत की तो दुनिया के महान बल्लेबाज बने। तो आपका भी यही मकसद है, हमारे अंदर इच्छा क्या है, हमको क्या बनना है, तो वो देखिए समाज क्या कहता है, लोग क्या बोलते हैं, ये नहीं देखना है। ये अहम बात है मैडम ने बताई। मैं तो सबसे पहले मैडम को शुक्रिया इसलिए करूंगा कि मैडम हर साल यहाँ पर कुछ लोगों के कमिश्नर तो जरूर आते हैं, असिस्टेंट कमिश्नर जरूर आते हैं, लेकिन जिसके दिल में चिंगारी होती है, जिसके दिल में तड़प होती है, वो चैन से नहीं रहता है, वो अपनी बात को दूसरों तक पहुंचाने की कोशिश करता है। जैसे चिराग होता है, जैसे चिराग की सिफत ये होती है कि वो अपने जरिए से हजारों चिरागों को रोशन करने की सलाहियत रखता है। ऐसे हमारे मैडम जिन्होंने आकर आपके अंदर एक चिंगारी पैदा की है, आपको जो भी गाइडेंस की जरूरत पड़ती है, जो भी आपको जरूरत पड़ती है उससे, इनका ऑफिस बस स्टैंड के सामने प्रशासकीय इमारत करके ऑफिस सामने, बस स्टैंड के सामने वहीं पर इनका ऑफिस है। अगर हमको कोई जरूरत पड़ती है, जरूरत आपको करना है, कोई गाइडेंस लगता है, इंशाल्लाह आपको जरूर देंगे, हम उनका बहुत थैंक्स करते हैं। मैं हमारे स्कूल के प्रिंसिपल सर मोहतरम सर से दराज करूँगा तो अपने ख्यालात करेंगे। अस्सलाम वालेकुम। सबसे पहले मैं उर्दू एजुकेशन सोसाइटी के सदर जनाब अब्दुल रहीम सेठ साहब, हमारे उर्दू एजुकेशन सोसाइटी के सेक्रेटरी साहब यासिन मामू, वाइस प्रिंसिपल साहब और मेरे तमाम साथियों असातिज़ा, ये आज का जो प्रोग्राम है तो वाकई जो एक प्रोग्राम हुआ ये बहुत काबिल तारीफ हुआ, जिसके अंदर हमारी मोहतरमा श्रीमती परंजानी परस्कर मैडम, सहायक आयुक्त जिला कौशल्य विकास रोजगार व कौशल्य मार्गदर्शन केंद्र बुलढाना, यहाँ पर अपने ओहदे पर काम कर रहे हैं, जिन्होंने अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ पर हमको दिया और एक से 1.5 घंटा यहाँ पर हमारी रहबरी के लिए उन्होंने अपना कीमती वक्त यहाँ पर खर्च किया। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। मैं अक्सर आपको बोलते ही रहता हूँ कि आपके सामने कुछ ना कुछ ऐब होना चाहिए। इन्नमल आमालु बिन्नियाती, आमाल का दारो मदार सब नियत पर है। आप जैसा सोचोगे इंशाअल्लाह वैसे ही होगा। मैडम ने एक बात बहुत अच्छी बताई कि आप सोचो कि हमको क्या बनना है, ए में जाना है, ए सर्विस, ए ग्रेड, बी सी डी, आप कुछ ना कुछ कोशिश करो, इंशाअल्लाह ज़रूर मिलेगा। और आपके अंदर जो काबिलियत है वही काबिलियत की तरफ आपको पढ़ना है। ये नहीं कि भाई मेरा दोस्त साइंस में एडमिशन ले रहा है तो मुझे भी साइंस में एडमिशन लेना है और उसकी साइकिल पर बैठ कर जाना है, उसमें आदमी कामयाब होता नहीं। इससे पहले भी मैंने आपको, मैं 2 मिनट मैडम के कीमती वक्त रहेगा कि मैं अक्सर बताता हूँ कि आपके बाद में जो अल्लाह ताला ने आपको जो हुनर दिया आप उसको पहचानो और उसके मुताबिक आप पढ़ाई करो या उसके तहत आप जिद्दोजहद करो, आगे बढ़ते चलो। एक सर्कस के अंदर
एक साहब वहाँ पर एक कुत्ते का एक बच्चा लेकर गए वहाँ पर, और उन्होंने कहा सर्कस के रिंग मास्टर को कि मेरे पास में एक कुत्ते का बच्चा है। बोले बहुत अच्छा है, क्या खास बात है? उन्होंने कहा देखिए, उनसे बाहर निकाला उसको, और वो बाहर निकालने के बाद एक छोटा पियानो दिया गया। वो कुत्ते के बच्चे ने इतने अच्छे अंदाज में पियानो बजाया कि रिंग मास्टर एकदम ताजुब में पड़ गया। अरे वाकई बोले तुमने बहुत अच्छा सीखा। लेकिन उतने में उसकी माँ यानी कुतिया बीच आई और उसने उठाकर वो बच्चे को लेकर बाहर चले गई। रिंग मास्टर ने पूछा ये क्या है? तो बोले नहीं, उसकी माँ चाहती है कि इसने डॉक्टर बनना। आपके तो समझ में आ गया होगा ना? हाँ। अब दूसरी बात ये भी देखने में आई कि अभी जो रिस्पॉन्स है हमारी बेटियों की तरफ से सवाल भी पूछे गए। हमारी मोहतरमा ने जो सवाल पूछे तो उसके सवाल, हालांकि लड़कों ने सवाल पूछना चाहिए था, लड़कों को चांद पर जाना है, लेकिन लड़के यहीं पर बैठे। बहरहाल हिम्मत करो बेटा और आगे बढ़ो। मैं मैडम का भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उनके बाद में योगेश लांजेकर साहब जो प्रोफेशनल मार्गदर्शन है उनका भी शुक्रिया अदा करता हूँ, और नंदू मेहत्रे साहब जिला कौशल्य समन्वयक अधिकारी साहब ये भी यहाँ पर आए, इनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करूँगा। और सैयद शफीक सर जो वरिष्ठ लिपिक है ये एम्प्लॉयमेंट ऑफिस के अंदर, मैं उनका भी शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने यहाँ पर आकर अपना कीमती वक्त दिया और आपको करियर के बारे में बताया। और मैं ऐसी उम्मीद करता हूँ कि हमारे जो मैडम हैं श्रीमती प्रांजलि पारस्कर मैडम आगे भी मुस्तकबिल में भी हमारी वक्त पड़ने पर रहबरी करेंगे, और उन्होंने एक उम्मीद दिलाई कि यहाँ से कुछ ना कुछ बच्चे आगे बनकर निकलना चाहिए। तो मैं ऐसी उम्मीद करता हूँ आपसे भी प्यारे बच्चों से कि इंशाल्लाह हम उनकी बात को आगे बढ़ाएंगे और कुछ ना कुछ बनकर बताएंगे। और मुस्तकबिल में जहाँ से मुलाकात होगी तो हम बता देंगे कि मैडम आपने हमारा प्रोग्राम दिए थे और हम यहाँ पर कामयाब हुए। इतना कहकर मैं अपनी जगह लेता हूँ। 2 मिनट। तो ऐसा हमारा कोई प्रोग्राम फिक्स नहीं रहता है, लेकिन अगर आपके स्कूल में से अगर कुछ 30-40 लोग को ये सब डिटेल जानना है तो उसका एक डिटेल सेशन हम अरेंज करवा सकते हैं, और आप लोग आपण कसं करू शकतो। हे खूप चांगलं फील्ड तिन्ही आहेत, आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, हे तिन्ही फील्ड, आणि या फील्डमध्ये काही फक्त म्हणजे शिपाई आहे म्हणजे लढना है, एक ही फौजदार है ऐसा नहीं है। हाँ, बहुत सारे पोस्ट होते हैं। यही बात कहना चाह रहा हूँ कि अक्सर ग्रुप ए से लेके ग्रुप डी तक के वहाँ पोस्ट होती है, उस पर हम कौन से पोस्ट में हम फिक्स बैठते हैं हमें देखना है। लेकिन ये तीनों फील्ड का ऐसा रहता है कि उसकी शुरुआत एज जो लिमिट रहती है वो बहुत कम रहती है, तो हमें बहुत पहले से हमें ये फिक्स करना पड़ेगा, यानी बहुत पहले से हमें ये तैयारी शुरू करनी पड़ेगी। अभी एडवांस में मैं आपको ये बता पाऊंगी कि आप यूट्यूब पे भी अगर आप जाते हो तो यूट्यूब पे भी इसके लिए बहुत अच्छी जानकारी है। हम क्या करते हैं कि मोबाइल इंटरनेट का यूज़ हम अलग बातों के लिए करते हैं, अगर अपने करियर के लिए अगर आप उसका यूज़ करेंगे तो मुझे पक्का विश्वास है कि उससे आपको अच्छी जानकारी मिलेगी। एक सेशन में हम तीन जो फील्ड है अपने एयरफोर्स, नेवी और आर्मी, तीनों के लिए इसमें कौन से पोस्ट रहती है, उसका क्राइटेरिया क्या रहता है, एज क्राइटेरिया क्या रहता है, एजुकेशन क्राइटेरिया क्या रहता है, उसके एग्जाम्स फॉर्म कब निकलते हैं, एग्जाम्स कब रहती है, इसका हम डिटेल में हम इनको जो एक्चुअल में जो बच्चे चाहते हैं कि हमें ये 3 फील्ड में जाना है तो उनके लिए एक स्पेसिफिक सेशन हम अरेंज करेंगे। एक मॉब में वो थोड़ा सा पॉसिबल नहीं होता है, इसलिए स्पेसिफिक हम कर सकते हैं। आप अपने डिमांड को भी दीजिएगा, हम जरूर वो करेंगे। थैंक यू वेरी मच। अगर सर यहाँ पे आपके कॉलेज से अगर बच्चे चाहते हैं कि उनको आर्मी नेवी या एयरफोर्स के रिगार्डिंग या फिर कुछ स्टूडेंट है जिनको मेडिकल इंजीनियरिंग फील्ड में भी जाना है तो उसकी हम भी आपको गाइडेंस मैं मेरी तरफ से भी आपको प्रोवाइड करूँगा। पर मेरी 2 शर्तें रहेगी। पहली शर्त यह है कि उसकी बेसिक इंफॉर्मेशन बच्चों को खुद से निकालनी है, जितना वो निकाल सकते हैं, क्योंकि उनको यूट्यूब पे गाने कैसे चेक करने हैं, कैसे डाउनलोड करना है या फिर सिलेबस कैसे चेक करना है, ये चीज़ें किसी ने सिखाई नहीं है, वो खुद उन्होंने सीखी है। तो उनके करियर के लिए उतना तो वो खुद से कर सकते हैं।
दूसरी चीज़ है कि जब भी ये सेशन आप रखोगे, जब भी उसके लिए टाइम रहेगा, उस टाइम पे ये 1-on-1 सेशन नहीं रहेगा, मतलब दोनों तरफ से भी होना चाहिए। अगर मैं एक सवाल पूछता हूँ ना, तो उसके ऊपर उनका एक जवाब देने का दूसरा सवाल उनका तैयार होना चाहिए। अगर मतलब किसी भी चीज़ की आप में भूख होनी चाहिए। जैसे अगर आपको खाना खाना है, अगर भूख लगी है तभी आप खाना खा पाओगे, वैसे ही अगर आपके अंदर अगर एक हंगर है कि मुझे ये करना ही है, उसके लिए मुझे क्या करना चाहिए, तो आप पूछ लीजिए ना। आपको जितने सवाल है आप पूछ लीजिए, हम आपको बताएंगे। जैसे एक स्टूडेंट ने कहा था कि उनको मेडिकल फील्ड में जाना है। होता क्या है ना कि हमारे एरिया की अगर हम बात करते हैं सर, जो हम इधर एरिया बोलते हैं, यहाँ पे ना कि बच्चों जब 11 या 12 में जाते हैं तब उनको पता चलता है कि मुझे इंजीनियरिंग करना है, मुझे मेडिकल करना है। पर यही बात अगर मैं मेट्रो सिटी की करूँगा, तो मेट्रो सिटी में क्या होता है, जब बच्चा 8वीं कक्षा में पढ़ता है ना, तो उसके फाउंडेशन क्लासेस उस टाइम पे लगाए जाते हैं, शुरू किए जाते हैं। और वो फाउंडेशन क्लासेस कहीं और लगाने की जरूरत नहीं रहती, उसके खुद के स्कूल में जो उसको साइंस पढ़ाने वाले टीचर रहते हैं वो शुरू करते हैं। जिनको मेडिकल में जाना है उनके लिए साइंस वाले रहते हैं, जिनको इंजीनियरिंग फील्ड में जाना है उनको जो मैथ्स के टीचर है वो स्टार्ट करके देते हैं। क्योंकि आपका जो भी JEE होता है या फिर आपका नीट का एग्जाम होता है या महाराष्ट्र CT का होता है, उसमें आपका 70% सिलेबस 8, 9, 10 ये तीनों कक्षा का ही ऐड होता है। पिछले 5 साल की मतलब 5 साल से मैं उसी चीज़ के बारे में रिसर्च कर रहा हूँ, मैं स्टडी भी है और मेरा ग्रेजुएशन भी उसी लेवल पे हुआ है, मैं पोस्ट ग्रेजुएटेड हूँ, तो ये पूरी चीज़ें मुझे पता है। तो आप जब भी चाहोगे सर, एक बार अगर आपने टाइम बता दिया, उस टाइम पे अगर हमारा कुछ शेड्यूल नहीं रहता है, कुछ दूसरा अगर प्रोग्राम नहीं रहता है, तो हो सकता है कि आपके स्कूल में भी कहीं पे आप एक प्रोग्राम अरेंज करवा लीजिए। इसमें कुछ टेबल वगैरह कुछ नहीं रहेगा, एक नॉर्मल स्टूडेंट रहेंगे और हम रहेंगे, चाहे तो आप भी रह सकते हैं उसमें। ताकि क्या होता है, बहुत बार मैंने स्टूडेंट का ये भी देखा है कि जब टीचर सामने रहते हैं ना तो कुछ पूछ नहीं पाते हैं, या कुछ पूछना भी हो तो कहीं ना कहीं डर जाते हैं। तो ये नहीं होगा, वो 1-on-1 सेशन रहेगा। दूसरी चीज़, अगर कोई भी स्टूडेंट चाहता है कि मेरी कुछ अलग से ही इच्छा है, जैसे मान लीजिए मेरा तो ये कहना है कि अगर एक आधा स्टूडेंट रहता है कि मॉक बहुत बड़ा है, पर हमने कई जगह ऐसा देखा है कि कुछ स्टूडेंट क्या करते हैं, बीच में कुछ अलग अलग आवाज़ें निकालते हैं ऐसे ही डिस्टर्ब करने के लिए। पर मैं बोलता हूँ वो डिस्टर्ब करना नहीं है, उसके अंदर वो एक कला है। अगर आपने देखा होगा कि फिल्म इंडस्ट्री में हम देखते हैं सर कि घोड़ा चलता है तो घोड़े की आवाज़ आती है, तो वो प्रॉपरली घोड़े की आवाज़ नहीं रहती, उसके पैरों की आवाज़ नहीं रहती है। कोई एक एक्टर रहता है उसके पीछे, वो अपने मुंह से घोड़े चलने की आवाज़ निकालता है। तो ये आपके अंदर ये हुनर है, तो ये कहाँ लगाना है, आपके यहाँ पे आपको बॉब में लगाना है या आपको फिल्म इंडस्ट्री में जाके वहाँ पे उसको मतलब यूटिलाइज करना है, ये आपके ऊपर डिपेंड रहता है। तो ऐसे बहुत सारी फील्ड है जो आपने देखी नहीं होगी, जो सुनी नहीं होगी, पर आप उसका फील्ड में आपका हुनर बहुत अच्छा होगा, तो उसके लिए भी हम आपको गाइडेंस करने के लिए तैयार है। मैं तो यही बोलूँगा कि मतलब खजाना लूट रहा है, जितना आप खुद लूट सकते हो लूट लो, नहीं तो क्या होगा कि अगर मैम का अगर यहाँ से तबादला हो गया, आगे आने वाले इंस्पेक्टर जो भी रहेंगे हमारे सहायक आयुक्त का, वो आएंगे आपको एक गाइडेंस देंगे, नहीं देंगे वो बात की बात है। आज अगर आपको मिल रहा है तो आप आज ले लीजिए। थैंक यू वेरी मच। थैंक यू मैम, करियर गाइडेंस के लिए आपने हमको एडवाइस दी। और बहुत से बच्चे मतलब कंफ्यूज होते हैं कि हमें आगे करियर में क्या करना है, हम क्या कर सकते हैं, उसके लिए हमें करियर गाइडेंस की बहुत ज़्यादा ज़रूरत होती है, जो कि आपने हमें करियर गाइडेंस के एज एडवाइज़र आपने बताया। थैंक यू सो मच आप सभी का।